English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते. नमस्ते. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 4थ्या विभागात तुमचं स्वागत आहे. या विभागातले सगळे पाठ उजळणीचे पाठ असणार आहेत. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याची उजळणी करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 36. मुलांनो, आतापर्यंत आपण इंग्रजी अक्षरं, त्यांचा आवाज आणि बरेच इंग्रजी शब्द शिकलो. आता स्क्रीनवर काही शब्द येतील, ते तुम्ही सगळ्यांनी एकत्र वाचायचे. पण ओरडायचं नाही हं. आणि मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे शब्द भराभर वाचायचे. चला, करूया सुरुवात. शब्द वाचता आले ना? व्हेरी गुड. आता हे पुढचे शब्द वाचा. शब्द वाचता आले ना? व्हेरी गुड. मुलांनो, तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का? पहिल्या रकान्यातल्या सगळ्या शब्दांचा शेवटचा आवाज सारखा आहे. बॅड, पॅड, डॅड, मॅड या सगळ्या शब्दांचा शेवटचा आवाज आहे ॲड. आता दुसऱ्या रकान्यातले शब्द बघा. या शब्दांचाही शेवटचा आवाज सारखा आहे. शेवटचा आवाज काय होतो इथे? सांगा बरं. बॅट, कॅट, पॅट, फॅट या सगळ्या शब्दांचा शेवटचा आवाज होतो ॲट. मुलांनो, अशा सारख्या आवाजांनी शेवट होणाऱ्या शब्दांना इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स असं म्हणतात. म्हणजे यमक जुळणारे शब्द. रायमिंग वर्ड्स. लक्षात राहील ना? बर, चला आता पुढे जाऊया. आज रायमिंग वर्ड्स वाचण्याचा सराव करूया. आता पुढे जाऊया. अरे वा, इथे तर एक पक्षी आलाय तुम्हाला रायमिंग वर्ड शिकवायला. चला वाचूया. वाचा हा शब्द. आता पुढचा शब्द वाचा. शब्द वाचलात ना? आता शेवटचा शब्द. तीनही शब्द वाचता आले का? मग आता माझ्या मागे वाचा. बॅड, मॅड, डॅड. बॅड, मॅड, डॅड या तीनही शब्दांचा शेवटचा आवाज सारखा येतो, हो ना? कोणता आवाज आहे बरं तो? ॲड. असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया.
आता इथून पुढचे शब्द तुम्ही स्वतःहून वाचायचा प्रयत्न करा हं. हा पहिला शब्द वाचा. सेट. असंच वाचलत ना? आता दुसरा शब्द वाचा. शब्द आहे नेट. आता तिसरा शब्द वाचा. पेट. असंच वाचलत ना? व्हेरी गुड. या तीनही शब्दांमध्ये कोणता आवाज सारखा आहे? बरोबर, एट. असा शेवटचा आवाज तीनही शब्दांमध्ये सारखा आहे. माझ्या मागे वाचा हे शब्द. सेट, नेट, पेट. चला आता पुढे जाऊया. पहिला शब्द वाचा. लॉट. असंच वाचलत ना? आता दुसरा शब्द वाचा. दुसरा शब्द आहे कॉट. आता तिसरा शब्द वाचा. हॉट. असंच वाचलत ना? व्हेरी गुड. माझ्या मागे वाचा हे शब्द. लॉट, कॉट, हॉट. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. पहिला शब्द वाचा. मॉप. असंच वाचलात ना? गुड. आता दुसरा शब्द वाचा. पॉप. असंच उत्तर दिलत ना? आता तिसरा शब्द वाचा. हॉप. असंच वाचलत ना? व्हेरी गुड. आता माझ्या मागे हे शब्द वाचा. मॉप, पॉप, हॉप. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. तीनही शब्द दिसतायत ना स्क्रीनवर? आता वाचा बरं हे तीनही शब्द. या तीनही शब्दांमध्ये कोणता आवाज सारखा आहे? ॲप. आता माझ्या मागे हे तीनही शब्द वाचा. नॅप, कॅप, टॅप. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया.
तीनही शब्द दिसतात ना स्क्रीनवर? स्वतःहून वाचण्याचा प्रयत्न करा बरं. आता माझ्या मागे हे शब्द वाचा. रेड, फेड, बेड. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. दिसतायत स्क्रीनवर शब्द? वाचा बरं हे शब्द. आता माझ्या मागे हे शब्द वाचा. रॅट, बॅट, हॅट. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. स्क्रीनवरती 3 शब्द दिसतात ना? आता हे शब्द वाचा. आता सांगा या तीनही शब्दांमध्ये कोणता आवाज सारखा आहे? बरोबर. ऑड. माझ्या मागे हे शब्द वाचा. नॉड, पॉड, रॉड. व्हेरी गुड. रायमिंग वर्ड्सचा हा स्वाध्याय करताना मजा आली ना? टीचर, रायमिंग वर्ड्स वाचण्याचा असा सराव तुम्ही पाठ संपल्यावरही घेऊ शकता. चला, आता पुढे जाऊया. पुढचा स्वाध्याय घेण्यासाठी राहुल दादा येतोय. ॲक्टिव्हिटी 1. चला, स्वाध्याय काय करायचंय ते सांगतो. नीट लक्ष द्या. पहिलं उदाहरण एकत्र करूया. लुक ॲट द स्क्रीन. स्क्रीनवर शब्द दिसतोय ना सर्वांना? सगळ्यांनी एकत्र शब्द वाचा. स्क्रीनवरचा शब्द आहे फॅन. आता हे शब्द वाचा. स्क्रीनच्या वरच्या भागात 3 शब्द दिसतायत ना? सगळ्यांनी वाचा बरं हे शब्द. कॅट, फॅट, मॅन. असंच वाचलत ना? आता फॅन या शब्दासाठी या तिन्ही शब्दांमधून यमक जुळणारा शब्द म्हणजे रायमिंग वर्ड शोधा आणि टीचरला सांगा. व्हेरी गुड. फॅन, मॅन. Correct answer. Very good. All of you read with me. Fan, man. Read again. Fan, man. Very good. स्वाध्यायात काय करायचं हे समजलं ना सगळ्यांना? टीचर, परत समजून सांगण्याची गरज असेल तर समजून सांगा. आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता स्वाध्याय तुम्ही करायचाय. सगळ्यांनी वाचा बरं हा शब्द. आता हे शब्द वाचा.
आता घंटी वाजल्यावर एक जण उभा राहील. एक जण उभा आहे ना? तू रेड या शब्दासाठी रायमिंग वर्ड सांग. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. Correct answer. Read with me. Red. Bed. Read again. Red. Bed. आता पुढे जाऊया. सगळ्यांनी वाचा बरं हा शब्द. आता हे शब्द वाचा. आता घंटी वाजल्यावर एक जण उभा राहील. एक जण उभा आहे ना? तू मेन या शब्दासाठी रायमिंग वर्ड सांग. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. Correct answer. Very good. Read with me. Men 10. Read again. Men 10. आता पुढे जाऊया. सगळ्यांनी वाचा बरं हा शब्द. आता हे शब्द वाचा. आता घंटी वाजल्यावर एक जण उभा राहील. एक जण उभा आहे ना? तू हॉट या शब्दासाठी रायमिंग वर्ड सांग. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. Correct answer. Very good. Read with me. Hot pot. Read again. Hot pot. आता पुढे जाऊया. सगळ्यांनी वाचा बरं हा शब्द. आता हे शब्द वाचा. आता घंटी वाजल्यावर एक जण उभा राहील. एक जण उभा आहे ना? तू कॅट या शब्दासाठी रायमिंग वर्ड सांग. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. Correct answer. Very good. Read with me. Cat, rat. Read again. Cat, rat. आता पुढे जाऊया. सगळ्यांनी वाचा बरं हा शब्द. आता हे शब्द वाचा. आता घंटी वाजल्यावर एक जण उभा राहील. एक जण उभा आहे ना? तू टॅप या शब्दासाठी रायमिंग वर्ड सांग.
बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. रीड विथ मी. टॅप, कॅप. रीड अगेन. टॅप, कॅप. व्हेरी गुड. मुलांनो, आता हा स्वाध्याय इथेच संपला. आणि त्याचबरोबर आपला पाठही संपला. टीचर, मुलांकडून रायमिंग वर्ड्सचा असाच सराव पाठ संपल्यानंतरही घ्या हं. बरंय तर मग. हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. स्क्रीनवर जशी दाखवली आहेत तशीच लिहा. मुलांनो, स्क्रीनवरचे हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा.